नमस्कार. तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. तर आज आपण अशा 11 महत्त्वपूर्ण घटना पाहणार आहोत. त्यातील एक घटना ऐकून तुमचे डोळे नक्कीच पाणावतील. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा, कारण की अशा काही घटना तुमच्या आयुष्यात घडणार आहेत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि मंडळीनं, तुम्हाला नेहमी वाटतं का की तुम्ही सगळ्यांसाठी न्याय ठेवता, तुम्ही संतुलन राखता, कोणाचं वाईट करत नाही, परंतु आता विश्व तुमच्यासाठी न्याय देणार आहे. होय, पुढचे काही दिवस तुमच्यासाठी साधे राहणार नाहीत. ज्या गोष्टी तुम्ही मनात दाबून ठेवल्या होत्या, ज्या भावना तुम्ही व्यक्त केल्या नव्हत्या, ज्या संधी तुमच्या हातातून निसटल्या, त्या सगळ्यांचा हिशोब आता सुरू होणार आहे. तुम्हाला सांगते की एखादी अनपेक्षित बातमी, एखादं काहीतरी गुपित उघडं होणं किंवा अचानक मिळालेली संधी तुमच्या आयुष्याचा तोल पूर्णपणे आता बदलू शकते. तुम्हाला वाटेल की ही परिस्थिती तुमची परीक्षा घेत आहे का, परंतु नाही मंडळींनो, ही परीक्षा घेत नाही, हे नियती तुमची पातळी उंचावत आहे. आणि तुम्हाला सांगते, आता मी जे सांगणार आहे ते हलक्यात घेऊ नका, कारण हा काळ आता तुमच्या आयुष्यातील टर्निंग पॉईंट ठरू शकतो. हा व्हिडिओ आणि या घटना सुरू करण्यापूर्वी तुम्हाला एक नम्र विनंती करते की माझ्या यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईबचं बटन एकदा जरूर प्रेस करा, कारण तुमचा हा पॉझिटिव्ह रिस्पॉन्स माझ्यासाठी खूपच महत्त्वाचा आहे. त्यामुळे सबस्क्राईब करा. तर मंडळींनो, यातील पहिली घटना जी घडेल ना ती म्हणजे आयुष्याचा तोल बदलणारा निर्णायक क्षण. आता तुम्हाला सांगते की तुमच्या आयुष्यात आता असा टप्पा येणार आहे जिथे खूप दिवसांपासून प्रलंबित असलेला एक महत्त्वाचा निर्णय आता तुमच्यासमोर उभा राहील. आणि यावेळी तो तुम्हाला टाळता येणार नाही. तुम्ही स्वभावाने शांत, संतुलित आणि सर्वांची बाजू समजून घेणारे आहात. आणि म्हणूनच अनेक वेळा तुम्ही स्वतःच्या भावना बाजूला ठेवून इतरांना प्राधान्य दिलं. पण यावेळेस परिस्थिती अशी बनेल की तुम्हाला स्वतःसाठी उभं राहावंच लागेल. हा निर्णय नातेसंबंधाशी संबंधित असू शकतो, एखाद्या व्यक्तीला कायमचं दूर करण्याचा किंवा पुन्हा एक संधी देण्याचा. तो करिअरशी देखील संबंधित असू शकतो. सध्याच्या सुरक्षित मार्गावर राहायचं की नवीन काही धाडसी पाऊल उचलायचं, किंवा आर्थिक बाबतीत मोठी गुंतवणूक करायची, भागीदारी करायची की बदल स्वीकारायचा की नाही, हे पूर्णपणे आता सुरू होणार. आणि सुरुवातीला या सगळ्या गोष्टींचा आहे ना तुमच्या मनात प्रचंड गोंधळ निर्माण होणार. जर चुकीचा निर्णय घेतला तर लोक काय म्हणतील, मी सगळ्यांना नाराज तर नाही ना करत आहे, असे प्रश्न तुमच्या मनामध्ये तुम्हाला सतावत राहतील. परंतु लक्षात ठेवा, तुमच्या राशीचं जे चिन्ह आहे ना ते आता तुमच्या बाजूने झुकण्याची वेळ आलेली आहे. तुम्ही इतके दिवस इतरांसाठी संतुलन राखलं, आता विश्व तुमच्यासाठी न्याय करणार आहे. तुमची अंतर्प्रेरणा या काळात अत्यंत तीव्र होईल. तुम्हाला सांगते, आतून तुम्हाला हलका जो संकेत मिळेल ना तो देखील आता दुर्लक्षित करू नका. जेव्हा तुम्ही ठामपणे निर्णय घ्याल तेव्हा काही लोक तुमच्यापासून दूर जातील, काही नाती तुटतील, पण त्याचवेळी तुमच्या आयुष्यात योग्य लोकांसाठी जागा तयार होईल. हा क्षण फक्त एक नवीन निवड नाही, तर हा तुमच्या आत्मसन्मानाचा पुनर्जन्म आहे. आणि या निर्णयानंतर तुम्हाला हलकं वाटेल, मनातील ओझं कमी होईल आणि पुढचा मार्ग अधिक स्पष्ट दिसू लागेल. तुम्हाला सांगते, हा काळ तुमची परीक्षा घेण्यासाठी नाही, तर तुमचं स्थान मजबूत करण्यासाठी आता येणार आहे. आणि जर तुम्ही धाडसाने स्वतःसाठी उभे राहिलात ना, तर हा एकच निर्णय तुमचा पुढील अनेक वर्षांचा पाया ठरू शकतो आणि तो पाया मजबूत करू शकतो. दुसरी महत्त्वाची घटना घडणार ती म्हणजे की लपलेलं सत्य तुमच्या समोर येईल. होय मंडळीनं, तुमच्या आयुष्यात आहे ना लवकरच एक असं सत्य उघडकीस होणार आहे की ते आत्तापर्यंत पडद्यामागे लपलेलं होतं. एखादी व्यक्ती असू शकते, एखादी गोष्ट किंवा एखादी परिस्थिती ज्याबद्दल तुम्हाला थोडासा संशय होता, परंतु तुमच्याकडे ठोस पुरावा नव्हता. त्याचा आता खरा चेहरा तुम्हाला स्पष्ट दिसू लागेल. सुरुवातीला तुम्हाला थोडा धक्का बसेल, कारण तुम्ही मनापासून विश्वास ठेवला होता. पण लक्षात ठेवा, हे सत्य जे उघडकीस होते ना ते तुमचं नुकसान करण्यासाठी नाही, तर तुम्हाला आहे ना चुकीच्या मार्गावरून वाचवण्यासाठी हे सगळं काही समोर येणार आहे. कदाचित एखादं गुपित संभाषण तुमच्या कानावर येईल, एखाद्या व्यक्तीचं जे दुटप्पी वागणं आहे ते उघडकीस येईल, किंवा एखादी गोष्ट ज्याबद्दल तुम्ही गोंधळात होता ती अचानक स्पष्ट होईल. आणि या क्षणी तुम्हाला सांगते, भावनेच्या भरात प्रतिक्रिया देऊ नका. शांत राहा, निरीक्षण करा आणि योग्य वेळी योग्य शब्द नक्कीच वापरा. कारण तुमची ताकद म्हणजे संतुलन आणि शहाणपणा. हे सत्य समोर आल्यानंतर तुमचं मन हलकं होईल, कारण अनिश्चिततेचा जो पण काही दडपण होतं तुमच्या डोक्यावर, ते ताण, तो सगळा काही दूर होईल. तुम्हाला सांगते, प्रत्येक सत्य आहे ना हे थोडा त्रास देतं, पण तेच आहे ना आपल्याला पुढच्या योग्य निर्णयाचा पाया आपला मजबूत करतं. जे लोक तुमच्यासाठी खरेच आहेत ना तेच टिकतील, आणि जे फक्त स्वार्थासाठी होते ना ते आपोआप दूर होतील.
हा काळ तुमच्या भोवतालची साफसफाई करण्याचा आहे आणि त्यानंतर तुमचा मार्ग तुम्हाला अधिक स्पष्ट, अधिक सुरक्षित आणि अधिक यशस्वी होणार आहे. तिसरी महत्त्वाची घटना घडणार ती म्हणजे की आर्थिक तोल तुमच्या बाजूने झुकणार. जे पैशांच्या बाबतीत तुम्ही बराच काळ तणावात होते, बराच काळ तुम्ही तणाव अनुभवत होते, तो ताण आता कमी होण्यास सुरुवात होईल. काही व्यवहार तुमचे अडकले होते, अपेक्षित रक्कम वेळेवर मिळत नव्हती, खर्च वाढले होते किंवा कमाई असूनही हातात बचत राहत नव्हती. आता या सगळ्यातना हळूहळू सुधारणा दिसेल. एखादी थांबलेलं पेमेंट सुटू शकतं, नवीन कामाची संधी देखील मिळू शकते, साईड इन्कमचा मार्ग देखील खुला होऊ शकतो किंवा एखाद्या व्यक्तीकडून आर्थिक मदत अनपेक्षितपणे तुम्हाला मिळू शकते. सुरुवातीला ही रक्कम फार मोठी वाटणार नाही, परंतु तुम्हाला सांगते तुमच्या आत्मविश्वासासाठी खूप महत्त्वाची ठरेल. आणि विशेष म्हणजे हा काळ तुम्हाला पैशांबाबत अधिक शहाणं बनवेल. तुम्ही आधीपेक्षा जास्त नियोजन कराल, अनावश्यक खर्च टाळाल आणि भविष्यासाठी सुरक्षितता तयार करण्याचा नक्कीच विचार कराल. एखादी गुंतवणूक, पार्टनरशिप किंवा नवं काम करण्याचा विचार देखील तुमच्या मनात येऊ शकतो. परंतु हे सगळं करताना फक्त घाई करू नका, संतुलित विचार करूनच पुढचे पाऊल उचला. आणि मंडळींनो, तुम्हाला सांगते की आर्थिक बाबतीत तोल राखलात तर हा काळ तुम्हाला स्थैर्य, प्रतिष्ठा आणि आत्मसन्मान देऊ शकतो. तर मंडळींनो, पैसा केवळ नोटांमध्ये मोजला जातो असं नाही, तो तुमच्या मेहनतीची, निर्णय क्षमतेची आणि योग्य वेळेची ही परतफेड असते. आणि आता ही योग्य वेळ तुमच्या बाजूने वळती आहे. चौथी महत्त्वपूर्ण घटना म्हणजे नातेसंबंधात मोठा टर्निंग पॉईंट येणार. तुमच्या नातेसंबंधाच्या क्षेत्रात आता एक मोठं वळण येणार आहे. तुम्ही नेहमीच शांतता, समजूतदारपणा आणि संतुलन राखण्याचा प्रयत्न करता, पण अनेकदा तुम्ही स्वतःच्या भावना दाबून ठेवता फक्त नातं टिकावं म्हणून. आता परिस्थिती अशी बनेल की तुम्हाला स्पष्ट बोलावंच लागेल. एखाद्या जवळच्या व्यक्तीसोबत गंभीर चर्चा होईल, जी सुरुवातीला तणाव निर्माण करेल, कारण शेवटी नात्याचा खरा पाया मजबूत करेल. खरं नातं खऱ्या विश्वासावर उभं असेल तर ही चर्चा त्याला अधिक खोल आणि प्रामाणिक बनवेल. पण जर नातं फक्त दिखाव्यावर टिकलेलं असेल ना, तर ते हळूहळू दूर होईल. आणि काही व्यक्तींसाठी तर नवीन नात्याची सुरुवात होण्याचा देखील योग आहे. एखादी भेट, अचानक झालेली ओळख किंवा मैत्री जी पुढे जाऊन गंभीर रूप घेऊ शकते. मात्र यावेळी तुम्ही आधीपेक्षा अधिक जागरूक असाल. भूतकाळातील चुका पुन्हा होऊ देणार नाहीत. तुम्हाला आता कळेल की समतोल म्हणजे इतरांना खुश करणं नाही, तर स्वतःचा सन्मान राखणं देखील असतं. हा टप्पा तुमच्या भावनिक आयुष्यात स्पष्टता आणणारा आहे. काही लोक दूर जातील आणि योग्य व्यक्ती तुमच्या आयुष्यामध्ये स्थिर राहतील. तर मंडळींनो, तुम्हाला सांगते हा बदल तुमच्या मनाला शांतता देणारा नक्कीच ठरणार आहे. पाचवी घटना जी म्हणजे करिअरमध्ये अचानक संधी येईल. तर तुमच्या कामाच्या क्षेत्रात आता एक अशी संधी येणार आहे जी सुरुवातीला साधी वाटेल, पण तुम्हाला पुढे जाऊन मोठा बदल ती घडवू शकते. अनेक दिवस तुम्ही शांतपणे मेहनत करत होता, इतरांना पुढे जाऊ दिलं, स्वतःची जाहिरात केली नाही, पण आता तुमचं काम स्वतः बोलेल. एखाद्या वरिष्ठाची नजर तुमच्यावर पडेल, महत्त्वाच्या प्रोजेक्टची जबाबदारी तुमच्यावर येईल किंवा अचानक इंटरव्ह्यू ऑफरची संधी देखील निर्माण होईल. आणि काही व्यक्तींसाठी तर सध्याच्या नोकरीत बदल, ट्रान्सफर किंवा पूर्णपणे नवीन क्षेत्रात पाऊल ठेवण्याची देखील वेळ येऊ शकते. सुरुवातीला मनात शंका येईल की मी तयार आहे का, हा धोका तर नाही ना, परंतु लक्षात ठेवा, जर आपल्याला आयुष्यामध्ये पुढे जायचं आहे ना, तर आपल्याला आपल्या कम्फर्ट झोनच्या बाहेर येणं कधी पण चांगलं. तुमची जी संवादन कौशल्य, संतुलित विचार आणि लोकांशी जुळवून घेण्याची जी ताकद आहे ना, तीच तुमचं सर्वात मोठी भांडवल ठरेल. मात्र या काळामध्ये तुम्हाला फक्त एक सांगू इच्छिते की शब्द जपून वापरा, कागदपत्रे नीट वाचा आणि कोणत्याही करारात घाई करू नका. कारण योग्य पाऊल उचललं तर ही संधी केवळ पगार वाढवणारे नाही, तर तुमची प्रतिष्ठा आणि ओळख वाढवणारे देखील ठरू शकते. तुम्हाला सांगते की आता तुम्ही यशाच्या बाजूने आहात. तुमचा आत्मविश्वास तुमच्यावरती ठेवा, कारण ही वेळ तुमचं स्थान मजबूत करण्यासाठी आता आले. सहावी घटना म्हणजे आत्मसन्मानाची जागृती आणि मर्यादा ठेवण्याची वेळ. तर मंडळींनो, आता तुमच्या आयुष्यात असा एक क्षण येणार आहे जिथे तुम्हाला स्वतःच्या आत्मसन्मानासाठी उभं राहावं लागेल. तुम्ही नेहमीच शांततेसाठी तडजोड केली, वाट टाळले, स्वतःचं मन दाबून ठेवलं, पण यावेळी परिस्थिती वेगळी असेल. एखादी व्यक्ती तुमच्या सहनशीलतेची परीक्षा घेईल, तुमच्या चांगुलपणाचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करेल किंवा तुमच्या कामाची किंमत कमी करण्याचा देखील प्रयत्न करेल. परंतु या क्षणी तुम्हाला जाणवेल की आता पुरे झालं.
ही घटना तुम्हाला कठोर बनवण्यासाठी नाही, तर ती तुम्हाला स्पष्ट बनवण्यासाठी आहे. तुम्ही शांत राहून पण ठाम शब्दात तुमची भूमिका मांडाल. काही लोकांना तुमचा हा बदल आवडणार नाही, कारण ते तुम्हाला नेहमीच समजूतदार आणि मवाळ समजत होते. परंतु लक्षात ठेवा, संतुलन म्हणजे इतरांना समजून घेणं नाही, तर स्वतःला न्याय देणं देखील आहे. आणि या क्षणानंतर लोक तुमच्याकडे वेगळ्या नजरेने पाहतील. तुमचा आदर वाढेल, कारण तुम्ही स्वतःची मर्यादा आता स्पष्ट कराल. आत्मसन्मान हीच खरी शक्ती आहे. जेव्हा तुम्ही स्वतःला योग्य मान देताना, तेव्हा जगही आपल्याला तसंच मान देतं. आणि ही 6वी घटना तुमच्या व्यक्तिमत्त्वाला नव्या उंचीवर नेऊन ठेवणारी आहे. 7वी घटना म्हणजे की अनपेक्षित भेट, जी तुमचं भविष्य बदलू शकते. तर मंडळींनो, लवकरच तुमच्या आयुष्यात एक अनपेक्षित भेट घडणार आहे, जी एखादी व्यक्ती, एखादी ओळख किंवा एखादं जुनं कनेक्शन, जे सुरुवातीला तुम्हाला साधं वाटेल, परंतु पुढे जाऊन तो मोठा प्रभाव टाकेल. ही भेट कामाच्या ठिकाणी, एखाद्या प्रवासात, सोशल मीडियावर किंवा एखाद्या मित्रामार्फत देखील होऊ शकते. आणि विशेष म्हणजे या व्यक्तीशी झालेली छोटी चर्चा तुमच्या विचारसरणीत बदल घडवू शकते, नवीन कल्पना तुम्हाला देऊ शकते किंवा एखाद्या अडकलेल्या समस्येचं समाधान देखील तुम्हाला सुचवू शकते. काही व्यक्तींसाठी तर ही भेट करिअरशी संबंधित असेल. योग्य मार्गदर्शन करणारी व्यक्ती, पार्टनरशिपची संधी किंवा तुमच्या कौशल्याला योग्य व्यासपीठ देणारा संपर्क देखील असू शकतो. तर काहींसाठी ही भेट भावनिकदृष्ट्या महत्त्वाची ठरू शकते. अशी व्यक्ती जी तुमचं मन समजून घेईल आणि तुम्हाला आतून शांतता देईल. मात्र यावेळी फक्त घाईने विश्वास ठेवू नका. तुमचा नैसर्गिक जो स्वभाव आहे, निरीक्षण करणं आणि मग हळूहळू नातं वाढवणं. काही भेटी या नियतीने ठरवलेल्या असतात, त्यामुळे त्या योग्य वेळी होतात. आयुष्याची दिशा हे हलकेच बदलावून टाकतात. त्यामुळे ही 7वी घटना तशीच आहे, की एक साधी सुरुवात, पण परिणाम मात्र मोठे असणार. 8वी घटना जी घडणार आहे ना तुमच्या आयुष्यात, ती म्हणजे की मानसिक स्पष्टता. तुम्हाला सांगते, गेल्या काही काळापासून तुमच्या मनात सतत द्वंद्व सुरू होतं. काय योग्य आहे, काय अयोग्य आहे, कोणावर विश्वास ठेवावा, पुढचं पाऊल काय असणार. तुम्ही स्वभावाने विचारपूर्वक निर्णय घेणारे आहात, पण अतिविचार देखील कधीकधी गोंधळ निर्माण करतो. आता हा गोंधळ हळूहळू संपणार आहे. एखादी घटना, एखादं स्पष्ट उत्तर किंवा एखाद्या व्यक्तीचं ठाम वागणं तुम्हाला अचानक सगळं काही स्पष्ट करून जाईल. ज्या प्रश्नांचं उत्तर तुम्ही अनेक दिवस शोधत होता ना, तो क्षण आता एका क्षणात तुमच्या समोर येईल. या काळात तुमची अंतर्प्रेरणा मजबूत होईल. तुम्हाला जाणवेल की आतून येणारा आवाजच खरा मार्गदर्शक आहे. मन शांत होईल, झोप सुधारेल आणि निर्णय घेताना भीती कमी होईल. काही व्यक्तींसाठी तर हा काळ ध्यान, प्रार्थना किंवा स्वतःसाठी वेळ काढण्याचा असेल, ज्यामुळे मानसिक ताकद वाढेल. आणि लक्षात ठेवा, बाहेरचं संतुलन राखण्यासाठी आतलं संतुलन देखील आवश्यक असतं. आणि ही 8वी घटना तुमच्या मनातील धुके दूर करेल. एखादी स्पष्टता आली की तुम्हाला आपोआप योग्य दिशा दाखवेल आणि योग्य मार्ग तुम्हाला आत्मविश्वासाने दिसू लागेल. 9वी घटना म्हणजे की तुम्हाला सांगते की विरोधक तुमच्या समोर येणार. तुमच्या आयुष्यात आहे ना अशी एक व्यक्ती आहे, जी समोरून तुमच्या हस्ते साथ देते, परंतु आतून ती तुमच्याबद्दल मत्सर बाळगून आहे, स्पर्धा बाळगून आहे. तुम्ही स्वभावाने सर्वांना समान वागणूक देतात, त्यामुळे तुम्हाला अनेकदा लोकांच्या खऱ्या भावना ओळखायला उशीर होतो. आता मात्र परिस्थिती असं वळण घेईल की तुम्हाला त्या व्यक्तीचा खरा स्वभाव उघड होईल. एखादं बोललेलं वाक्य, त्या व्यक्तीचं एखादी कृती किंवा तिसऱ्या व्यक्तीकडून मिळालेली माहिती तुम्हाला आता स्पष्ट संकेत देईल की कोण तुमच्यासाठी खरं आहे आणि कोण नाही. आणि सुरुवातीला हे सगळं बघून तुम्हाला थोडा धक्का बसेल, कारण तुम्ही त्या व्यक्तीवर खूप विश्वास ठेवला होता. पण लक्षात ठेवा, हे सत्य वेळेवर समोर येणं तुमच्यासाठी फायदेशीर आहे. जर हा विरोधक कामाच्या ठिकाणी असेल तर तुम्ही अधिक सावध व्हाल. जर तो नात्यात असेल तर तुम्ही तुमच्या मर्यादा ठरवाल. या घटनेनंतर तुमचा स्वभाव अधिक जागरूक आणि निरीक्षक बनेल. आणि प्रत्येकाच्या आयुष्यात एक टप्पा येतो, जो की आपल्या भोवतालची ना साफसफाई तो करत असतो. आणि ही 9वी घटना ना मंडळींनो तशीच आहे. जे खोटे आहेत ना ते दूर करेल, जे खोटे लोक ते दूर करेल आणि खरे लोक आपल्या आयुष्यामध्ये उरतील. असं काही तुमच्या आता भविष्यामध्ये घडणार आहे. त्यामुळे एकदा सत्य स्पष्ट झालं ना की तुम्ही तुमच्या आयुष्याचा नक्कीच योग्य तोल तुमचं आयुष्य धरेल. 10वी घटना जी घडेल ना ती म्हणजे की घर कुटुंबात मोठा बदल घडेल.
तर मंडळींनो, तुमचं घरगुती जीवनात आता एक महत्त्वाचा बदल घडू शकतो. बराच काळ एखादा विषय प्रलंबित होता. घरातील निर्णय, मालमत्तेशी संबंधित गोष्ट असू शकते, स्थलांतरांचा विचार किंवा कुटुंबातील 2 व्यक्तींचा चाललेला तणाव. आता त्यावर तोडगा निघण्याची वेळ आलेली आहे. एखादी आनंदाची बातमी घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण करेल आणि एखादी स्पष्ट चर्चा वातावरण देखील हलकं करेल. तुम्ही नेहमीप्रमाणे मध्यस्थाची भूमिका निभवाल, पण यावेळी तुम्ही फक्त शांतता राखणार नाही, तर योग्य निर्णयाकडे तुम्ही जाल. काही व्यक्तींसाठी तर नवीन घर किंवा घराची दुरुस्ती असू शकते, सजावट असू शकते किंवा घरात एखादा शुभ कार्यक्रम होण्याचा देखील योग असणार आहे. कुटुंबातील ज्येष्ठांचा सल्ला महत्त्वाचा ठरेल आणि त्यांच्या आशीर्वादांमुळे अडकलेली कामे मार्गी लागतील. मात्र एक गोष्ट लक्षात ठेवा, सर्वांना खुश करण्याच्या प्रयत्नात स्वतःचा आवाज मात्र हरवू देऊ नका, कारण तुमचं मतही तितकंच महत्त्वाचं आहे. घरातील हा बदल तुमच्या मनालाही स्थैर्य देईल आणि तुम्हाला बाहेरचं आयुष्य देखील अधिक सोपं वाटू लागेल. ही 10वी घटना तुमच्या आयुष्यात शांतता आणि मजबूती घेऊन येणार आहे. 11वी घटना जी असणार ती आर्थिक स्थितीत निर्णायक सुधारणा. तर आता तुमच्या आर्थिक स्थितीत एक ठोस आणि जाणवण्याजोगा बदल सुरू होणार आहे. गेल्या काही काळात खर्च वाढले, परंतु बचत कमी झाली किंवा अपेक्षित उत्पन्न वेळेवर मिळालं नाही आणि त्यामुळे मनात असुरक्षितता निर्माण झाली होती. पण आता परिस्थिती हळूहळू तुमच्या बाजूने फिरते. एखादी अडकलेली रक्कम मिळू शकते, नवीन उत्पन्नाचा स्रोत सुरू होऊ शकतो, पगारवाढ किंवा अतिरिक्त कमाईची संधी तुम्हाला मिळू शकते. विशेष म्हणजे हा बदल अचानक होईल, पण तो तुमच्या आधीच्या संयम आणि नियोजनाचं फळ असेल. या काळात तुम्हाला पैशाबाबत अधिक स्पष्टता मिळेल. कुठे गुंतवणूक करायची, कुठे खर्च कमी करायचा आणि भविष्यासाठी कसं सुरक्षित जाळं तयार करायचं. एखादी छोटी गुंतवणूक पुढे मोठा फायदा देऊ शकते, पण निर्णय घेताना घाई टाळा. तुमची जी तर्कशक्ती आहे तीच तुमची ताकद आहे. तुम्ही विचारपूर्वक निर्णय घेतात. तुम्ही शहाणपणाने पावलं उचलली तर पुढचे काही महिने आर्थिक स्थैर्य, आत्मविश्वास आणि प्रतिष्ठा वाढवणारे नक्कीच ठरू शकतात. आणि तुम्हाला सांगते, पैसा हा फक्त गरजच नाही, तर तो स्वातंत्र्य देतो, निर्णय क्षमता वाढवतो आणि आत्मसन्मान मजबूत करतो आणि आपल्या कुटुंबाला सुखी ठेवतो. आणि तुम्हाला सांगते, आता तुम्ही हळूहळू समृद्धीच्या बाजूने तुम्ही झुकतायत. तर मंडळींनो, आज तुम्ही ज्या ऐकलेल्या 11 घटना आहेत ना, त्या केवळ अंदाज नव्हत्या, तर ते तुमच्या आयुष्यात सुरू झालेल्या नवीन बदलांचे संकेत आहे. आता वेळ तुमची आहे आणि ही वेळ तुमची परीक्षा घेत होती. आता हळूहळू तुमच्या बाजूने ही वेळ झुकते. काही नाती स्पष्ट होतील, काही संधी उघडतील, आर्थिक स्थितीत सुधारणा होईल आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही स्वतःसाठी उभं राहायला शिकाल. तुम्हाला सांगते की जे योग्य आहे ना त्यासाठी तुम्ही ठाम राहा, कारण येथे तुमच्यासाठी न्याय देण्यास तयार झालेला आहे. पुढचा काळ तुम्हाला आत्मविश्वास, स्पष्टता आणि स्थैर्य देणारा ठरू शकतो. फक्त भीती सोडा आणि योग्य क्षणी योग्य निर्णय नक्कीच घ्या. तर मंडळींनो, अगदी महत्त्वपूर्ण माहिती मी तुमच्यापर्यंत पोहोचवलेली आहे आणि ही माहिती तुमच्या मनाला आवडली असेल तर लाईक करायला बिलकुल पण विसरू नका. आणि हो, सकारात्मक विचार ठेवा, खुश राहा, आनंदी राहा, स्वतःही खुश राहा, कुटुंबालाही खुश ठेवा आणि मेहनत करा. मेहनतीशिवाय पर्याय नसतो. भरपूर मेहनत करा, कारण मेहनतीचं फळ आता तुम्हाला नक्कीच मिळणार आहे. भेटूया अशाच नवनवीन माहितीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि हो, सबस्क्राईब करायला बिलकुल पण विसरू नका. सबस्क्राईब नक्कीच करा, कारण मला अजून प्रोत्साहन मिळतो अशीच छान माहिती आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी. त्यामुळे सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.